नमस्कार मित्रांनो, लॉइन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय संविधानाचा भाग 3 म्हणजेच कलम 12 ते 35 मध्ये नागरिकांना मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे. हे अधिकार प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे, समानतेचे आणि मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करतात. पहिला आहे मित्रांनो समानतेचा अधिकार. मित्रांनो, हा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. यामध्ये सर्व नागरिक समान आहेत. धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. सरकारी नोकरी सुद्धा समान संधी मिळते. अस्पृश्यता नष्ट करते आणि पदव्या देण्यावर निर्बंध सुद्धा घालण्यात आलेले आहेत. मित्रांनो, त्यानंतरच आहे मित्रांनो स्वातंत्र्याचा अधिकार. मित्रांनो, हा अधिकार कलम 19 ते 22 मध्ये दिलेला आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेची सभा घेण्याचा स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य, कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य, तसेच कोणत्याही कायदेशीर व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा भारतीय संविधानाने दिलेले आहे. याचबरोबर जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि अटक झालेल्या व्यक्तीचे संरक्षण करण्याचा अधिकार सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यानंतरचा आहे मित्रांनो शोषणाविरुद्धचा अधिकार. मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 23 आणि 24 मध्ये मानवी तस्करी, सक्तीची मजुरी यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक उद्योगामध्ये काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तसेच धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. मित्रांनो, कलम 25 ते 28 मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणताही धर्म स्वीकारण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. असं आपण एक धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा संविधानाने दिलेला आहे. त्यानंतरचा आहे मित्रांनो सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. त्यानंतरचा आहे मित्रांनो कलम 29 आणि 30 मध्ये भाषा, लिपी आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याचा, तसेच अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, हे अधिकार भारतीय संविधानातील कलम 29 आणि 30 मध्ये दिलेला आहे. मित्रांनो, तसेच आहे मित्रांनो घटनात्मक उपाय. मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 32 नुसार मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली दाद मागू शकतो किंवा त्याच्या विरुद्ध आपण रीट याचिका विद्यमान न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.